पायधुनीतल्या चौघांचा विषबाधेनं मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच मृतांच्या शरीरामध्ये पेनकिलर सदृश घटक आढळल्याचं कळतंय। मात्र जे रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत पुष्टी मिळालेली नाहीये। फॉरेन्सिक अहवालानंतरच चौघांच्या मृत्यूचं कारण समोर येणार आहे। दक्षिण मुंबईतल्या पायधुनीमध्ये विषबाधेमुळे एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला होता। अब्दुल डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा आणि झैनब अशी मृतांची नावं आहेत। आणि या चारही जणांनी त्यांच्या नातेवाईकांसोबत रात्री बिर्याणी खाल्ली, त्यानंतर मध्यरात्री कलिंगड खाल्लं आणि सकाळी या चारही जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। त्यानंतर रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली। तर पायधुनीमध्ये एकाच कुटुंबातल्या अशा प्रकारे चौघांचा कलिंगडातल्या विषबाधेमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आता उन्हाळ्यामध्ये खरं तर सगळ्यांच्या आवडीचं फळ असलेल्या कलिंगडाबद्दल वेगानं अफवा सुद्धा पसरू लागल्यात। आणि या अफवांमुळे वाशी इथं कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगडाची विक्री निम्म्यावर आली आहे। दर सुद्धा गडगडलेत आणि पश्चिम आशियातल्या युद्धामुळे कलिंगडाची आखाती देशांकडे होणारी निर्यात सध्या बंद आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माल स्थानिक बाजारामध्ये येतोय। तर एपीएमसी फळ बाजारात सध्या दररोज 4 ते 5 हजार क्विंटल कलिंगडाची आवक होतीये। मात्र त्यापैकी दररोज केवळ 70 ते 80% मालाचीच उचल होतीये आणि उर्वरित माल साठून राहतोय। वाढलेली आवक आणि घटलेली मागणी यामुळे बाजारातला समतोल आता बिघडलाय। पायधुनीतल्या या घटनेमुळे कलिंगडाला फटका बसलाय। कलिंगडाची विक्री निम्म्यावर आली आहे आणि दर सुद्धा गडगडलेत। बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली होती। से गिराक नहीं है, कस्टमर कम आ रहा है, खरीदी कम हो रहा है। जो पहले जैसा 100% जाता था, माल बिकता था, अभी उसका 50% भी गिराक नहीं आ रहा है। इसके कारण जो हादसा हुआ उसके कारण